नमस्कार मैत्रिणींनो, मी मोना आणि तुम्ही पाहत आहात वर्ल्ड ऑफ मोना. तुमच्या घरात पैशाची कमतरता आहे का? खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही आहे, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करून पहा. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यानंतर घरात सुख समृद्धी आणि धनाची बरकत वाढते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वटपौर्णिमा हा सण सावित्री आणि सत्यवान यांच्या अखंड प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आता वडाच्या झाडाजवळ कोणती वस्तू ठेवायची? वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. काही ठिकाणी दिव्यासोबत थोडी खडीसाखर किंवा गूळ अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. आता बघूया आपण हा उपाय कसा करायचा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, फुले अर्पण करून पूजा करून घ्या. झाडाभोवती पवित्र दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा मारा. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. हात जोडून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. आता हा उपाय करणे महत्त्वाचे काय? हा उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा आणि भक्तीने करावा. केवळ धनप्राप्तीच्या अपेक्षेने नव्हे, तर मनशांती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हेच या पूजेचे खरे महत्त्व आहे. तुम्ही दरवर्षी वटपौर्णिमेची पूजा करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि वर्ल्ड ऑफ मोनाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.